तुम्हीही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय? एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल. ग्रीन सिटी नेरळ. नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा, हॉस्पिटल, सुपरमार्केट, जिम, क्लब हाऊस, क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक अम्युनिटीज. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी, 0 स्टॅम्प ड्युटी. प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे. ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9839836838. कर्जत तालुक्यातील 7,700 महिला या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सामाजिक कार्यकर्त्या सुचिता लोहकरे यांनी पंचायत समिती आरोग्य विभागातून माहिती अधिकाऱ्याखाली प्राप्त केलेल्या माहितीत ही माहिती समोर आली आहे. दरम्यान यावर रायगड जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर मनीषा विके यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत असं म्हटलंय की ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पोर्टलची समस्या आहे. कर्जत तालुक्यात अद्ययावत आकडेवारीनुसार ऑनलाईन अर्ज न झालेल्यांची संख्या अत्यल्प राहिली आहे. हे काम ICDC कडे देण्यात येणार असून अर्ज दाखल करून घेण्यात दिरंगाई होत असेल आणि त्यात काही तथ्य असेल तर तपासले जाईल म्हणून सांगण्यात येते. केंद्र सरकारकडून देशातील गरोदर महिलांना लाभ मिळावा यासाठी सरकारनं 2017 मध्ये पंतप्रधान मातृत्व वंदना योजनाही सुरू केली. या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना 5 ते 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी महिलांना अर्ज करावा लागतो. मात्र हीच योजना रायगड जिल्ह्यात फसली असल्याचं समोर आलंय. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अनेक गोरगरीब आणि आदिवासी महिलांना त्यांची मुलं 3 ते 4 वर्षांची मोठी झाली तरी अजूनही जाहीर झालेले अनुदान मिळाले नाहीये. या संदर्भात कर्जत तालुका आरोग्य खात्याकडे आणि जिल्हा आरोग्य विभागाकडे सामाजिक कार्यकर्त्या सुचिता लोहकरे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती, पण जिल्हा आरोग्य खात्याकडून काहीच माहिती त्यांना देण्यात आली नव्हती. तर तालुका आरोग्य खात्याकडून मिळालेल्या अपूर्ण माहितीवरून कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर प्रवीण भोईर यांनी या योजनेचा पूर्ण घोळ केल्याचं समजलंय. सन 2017 ते मार्च 2023 पर्यंत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे एकूण 5,392 महिलांचे फॉर्म मिळाल्याचं आणि त्यातले 4,834 फॉर्म ऑनलाईन केल्याची माहिती तालुका आरोग्य खात्याकडून लोहकरे यांना माहितीच्या अधिकारात दिली होती. आशा सेविकांनी जवळपास 10,481 महिलांचे फॉर्म तालुका आरोग्य खात्याकडे दिल्याचं दिसून आलं होतं. मात्र ठेकेदार प्रवीण भोईर यांनी आतापर्यंत फक्त 4,834 फॉर्म ऑनलाईन पूर्ण केले असल्याची माहितीत उघड झाले. म्हणजेच 5,747 इतक्या महिलांचे फॉर्म अद्याप ऑनलाईन झालेले नाहीत. यातही पैसे देण्याचे शिल्लक असलेल्या महिलांची संख्या 129 इतकी सांगण्यात आली होती. कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर ठेकेदार प्रवीण भोईर यांनी माहितीचा अधिकार मागे घेण्यासाठी त्यावेळी आदिवासी समाज कार्यकर्ता सुचिता लोहकरे यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचं लोहकरे यांनी सांगितलं. परंतु आपण दबावाला बळी न पडता लोहकरे यांनी पाठपुरावा करून कर्जत तालुका आरोग्य खात्याकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहिलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला लढा सुरूच ठेवलाय. प्रवीण भोईर यांच्या कामचुकारपणामुळे तालुक्यातील किती महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत हे शोधून काढण्याऐवजी जिल्हा आणि तालुका आरोग्य खात्याकडून या कामचुकार आणि बेजबाबदार कंत्राटी कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जातंय. कर्जत शहरी भागातल्या महिलांचे फॉर्म पनवेल येथे भरले जातात. त्यामुळे ठेकेदार असणारे प्रवीण भोईर यांनी एका महिलेला विचारलेल्या प्रश्नावर सांगितले की ज्या महिलांचे फॉर्म भरले नाहीत आणि ज्यांना अनुदान मिळाले नाहीत त्यांना अनुदान मिळण्यासाठी आम्ही केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करणार असून वेळ मारून नेली. एकूणच कर्जत तालुक्यात प्रत्येकी 5,000 रुपयांप्रमाणे 7,700 महिलांचे 3,85,00,000 इतकी प्रचंड मोठी रक्कम महिलांना मिळण्यापासून प्रवीण भोईर यांनी वंचित ठेवलंय. आशा सेविकांकडे रजिस्टरची पूर्ण माहिती तालुका आरोग्य खात्याकडून अजूनपर्यंत दिली नसल्यानं हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. ज्या महिलांना अनुदान मिळालं नाहीये त्यांना आता कसे पैसे मिळणार असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. महिलांना पैसे मिळेपर्यंत लढा चालूच ठेवणार म्हणून आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या सुचिता लोहकरे यांनी सांगितलंय. कर्जत तालुका आरोग्य अधिकारी नितीन गुरव यांनी दिलेल्या माहितीत असं म्हटलंय की पंचायत समितीकडून कोणालाही कुठली माहिती दिली नाहीये. जी माहिती संबंधितांनी प्रसारमाध्यमांना दिलेली आहे ती चुकीची आहे. ज्या महिला अनुदानापासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांची संख्या फार अत्यल्प आहे. कोणाचे अपूर्ण पत्रव्यवहार राहिलाय आणि म्हणूनच त्या महिला अनुदानापासून वंचित राहिलेल्या आहेत.
एकूणच केंद्र सरकारकडून देशातील गरोदर महिलांना लाभ मिळावा यासाठी सरकारनं 2017 मध्ये पंतप्रधान मातृत्व वंदना योजना सुरू केली आहे आणि ती योजना मात्र कर्जत तालुक्यात प्रभावीपणे राबवलेली दिसत नाहीये. त्यामुळे आता तरी या योजनेचे पैसे त्या मातृत्वाला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.